हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. सतत फंगल डिसीज होतोय किंवा फंगल इन्फेक्शन झालंय आणि ते बरंच होत नाही आहे, अशी अनेक जणांची तक्रार असते. कोणत्याही स्किन डिसीजमध्ये, त्यातल्या त्यात फंगल डिसीजमध्ये जर तुमची इचिंग आणि ते फ्लेकीनेस आणि ते जर वाढत असेल आजार, तर सगळ्यात पहिल्या 2 गोष्टी चेक करा. तुम्हाला डायबिटीस आहे का? कोणत्याही स्किन डिसीजमध्ये जर किंवा कोणत्याही आजारामध्ये तो आजार जर औषधाला रिस्पॉन्ड करत नसेल आणि आजार बरा होत नसेल, तर सगळ्यात पहिला आपण शुगरची तपासणी करतो. जर डायबिटीस असेल तर फंगल इन्फेक्शन वाढतात आणि लवकर बरे होत नाही. दुसरी गोष्ट, मल्टिपल विटॅमिन्सची डिफिशियन्सी आहे का, किंवा इन जनरल आपण म्हणतो की तुमची इम्युनिटी लो आहे का. बघा, आयनची कमतरता आहे, B12ची कमतरता आहे, D3ची कमतरता आहे, आणि अशा मल्टिपल डिफिशियन्सीज असल्यामुळं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मग फंगल डिसीज होतो. फंगल म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू बुरशी. आता बुरशी कुठं उगवते? जी एखादी गोष्ट कुजत असेल, म्हणजे त्याच्यामध्ये काही व्हायटॅलिटी नसेल, तर त्या ठिकाणी फंगस उगवतात. त्याच पद्धतीनं तुमची जर व्हायटॅलिटी किंवा तुमची इम्युनिटी कमी झाली असेल किंवा अंडरलाईन कोणता तरी आजार असेल, तर तुम्हाला फंगल डिसीज होणार आणि असलेला सतत बरा होणार नाही. आता फंगल डिसीज हा एकमेकांच्या वस्तू वापरल्यामुळे स्प्रेड होणारा आजार आहे, इन्फेक्शियस डिसीज आहे. याच्यामध्ये तुमचे कपडे, तुम्ही वापरत असलेले बेडशीट, तुम्ही वापरत असलेला टॉवेल, रुमाल किंवा इतर कोणत्याही गोष्टी हाताळलेल्या जर घरातल्या इतर व्यक्तींनी हाताळला गेला तर त्यांना फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. तर फंगल इन्फेक्शन एवढं चिवट चिकट का असतं? कारण त्याच्या जागा तशा असतात. अनेक वेळा शरीरातले जे वेगवेगळे फोल्ड्स असतात त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन पहिल्यांदा सुरू होतं. एक्स्ट्रीम इचिंग आणि गोल लालसर चट्टे हे याचं अगदी प्राईम लक्षण आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडच्या बऱ्याच लोकांना सवय आहे की ओव्हर द काउंटर जाऊन काहीतरी मेडिसिन आणायचं आणि त्यांना लावायचं, किंवा पलीकडच्याला हे असं इचिंग ह्या क्रीमनं बरं झालं म्हणून आणून लावायचं. फंगल इन्फेक्शन याच्या नावातच इन्फेक्शन हे इंडिकेट करतं. त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरून टॉपिकल ऑइंटमेंट किंवा क्रीम्स स्पेसिफिकली ज्याच्यामध्ये किती % तुम्हाला ते औषध पाहिजे हे तुम्हाला डॉक्टरांकडून दिले जातात. इंटरनल मेडिसिन्स दिले जातात आणि तेव्हाच हा आजार संपूर्णपणे बरा होतो. ह्या आजारात आपण काळजी काय घेऊ शकतो, तर शरीर स्वच्छ पण कोरडं ठेवणं, शरीरावर प्लास्टिकचे, नायलॉनचे अतिशय टाईट बसणारे नॉन ब्रिदेबल कपडे न घालणे. जर ग्रॉइन्स किंवा आर्मपिट्स अशा एरियामध्ये असेल तर अगदी लूज, जिथं हवा खेळती राहील अशा पद्धतीचे कॉटनचे कपडे वापरणं आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं उत्तम पद्धतीने घेतली तर फंगल डिसीज संपूर्ण